नमस्कार. कबुली फार्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही बघू शकता आपला हा कांद्याचा रोपाचा प्लॉट आहे, रोपवाटिका. आणि याच्यामध्ये आपण अशा प्रकारे भरणं केलेलं आहे. दंडानं पाणी देतो आपण. आणि याच्यामध्ये आपण दुसरं एक अजून एक प्लॉट आहे आपला, तिकडे आपण रेन पाईप टाकलेले आहे. आता दोन्हीमध्ये फरक काय आहे सरळ सरळ सांगतो तुम्हाला. आता तुम्ही याची वाढ बघू शकता. याची जी शेंडे आहे थोडी जळलेली होणी वाटते, मुडपलेली आहे अशी. हे बघा, अशी मुडपलेली आहे. आणि आता रेन पाईपवरले दाखवतो. आता रेन पाईपवरले तुम्ही बघू शकता किती एकदम टवटवीत आणि एकदम टाईटमध्ये रोप आहे. आता याचा फरक असं आहे की जेव्हा जेव्हा आपलं धुकं येतं किंवा धुई येते तेव्हा पण याला 5-10 मिनटं पाणी रोज सगळं सोडतो. आणि विशेष म्हणजे याला आपले जे काही औषध आहे, मायक्रोराज असेल, मायक्रोन्यूटन असेल किंवा अजून काही असेल टॉनिक वगैरे, ते आपण वरून देऊ शकतो रेन पाईपमधून, जेणे की ताबडतोब ते चार्जअप होतं. आणि खाली रोप टाकल्याचा परिणाम असा आहे की याला आपण रोज पाणी नाही देऊ शकत. जेव्हा वापसा येईल तेव्हा पाणी देऊ शकतो. या स्प्रे वाढते आणि थोडं टॉनिक वगैरे सोडायची गैरसोय होते. त्याच्यामुळं या रोपाची या अशाप्रमाणे शेंडी जी आहे ती अशी वाकडी होऊन अशी जळली. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढा की आपला जरी थोडा खर्च वाढतो रेन पाईपमध्ये, पण आपलं रोप एकदम छानमध्ये येतं रेन पाईपचं. त्याच्यामुळं जेव्हा पण आपण रोप वगैरे टाकतो तेव्हा रेन पाईप टाकायचा विचार करावा, जेणेकरून आपलं रोप एकदम निरोगी आणि सशक्त येईल आणि लवकर येईल. धन्यवाद.